बघ आता कोणाचं बघायचं आपल्याला, रॉड. रॉड युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन करेन किंवा नॉन युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन करेन. जसं की जर नॉन युनिफॉर्म असेल, नॉन युनिफॉर्म असेल तर आपण यूज करतो इंटिग्रेशन, आणि युनिफॉर्म असेल तर काय यूज करतो आपण, युनिफॉर्म असेल तर आपण काय यूज करतो, समेशन. ठीक आहे. आता अजून याला काय म्हणू शकता तुम्ही, जर माझ्याजवळ कोणती बॉडी असेल, कंटिन्युअस बॉडी असेल, आणि ही कोणासाठी यूज करतो आपण, जेव्हा माझ्याजवळ काय असणार आहे, डिस्क्रीट. तेव्हा माझ्याजवळ काय असणार आहे, डिस्क्रीट असणार आहे. ठीक आहे. बघा आपण सेंटर ऑफ मास जेव्हा मी काढला तर सेंटर ऑफ मास त्यासाठी काय फॉर्म्युला यूज करतो आपण, m1 r1 प्लस m2 r2 प्लस डॉट 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 होता, डिवाइड बाय काय, m1 प्लस m2 प्लस डॉट 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 चालला होता. इथं काय केलं, सगळ्यांचं मासचे काय केलं आपण, सम केलंय, म्हणून काय लावलं मी समेशन. आय जुड काय 0 किती 1 पासून चालू होतंय अप टू कुठपर्यंत, n पर्यंत, म्हणून काय लिहिलं m ऑफ i r ऑफ i डिवाइड बाय काय, परत समेशन आहे. समेशन काय, आय जुड काय 1 अप टू n काय m ऑफ i. काय डाऊट आहे, हे कोणासाठी आहे, हे कोणासाठी, डिस्क्रीट होतं आतापर्यंत जे सॉल्व्ह केलं त्यासाठी. पण आता जर बॉडी जर युनिफॉर्म असेल, म्हणजे बॉडी कंटिन्युअस असेल तर त्यासाठी सेंटर ऑफ मास साठी फॉर्म्युला घालतो, जे समेशन केलं तेच काय करणार आहे, इंटिग्रेशन. काय चेंज करणार आहे, मास चेंज करणार, म्हणून काय लिहिलं मी आर स्क्वेअर, परत झालं आर इंटू मास इंटू कोण व्हॅरी करणार, मास व्हॅरी करणार, म्हणजे काय आर इंटू डीएम. इंटिग्रेशन मध्ये परत काय डीएम. काय डाऊट आहे. आता जर मी आर रॅन्डम साठी होता, जर मला एक्स ऍक्सिस साठी काढायचं असेल तर मी काय लिहिणार, इंटिग्रेशन मध्ये काय एक्स इंटू डीएम डिवाइड बाय काय डीएम. वाय साठी लिहायचं असेल तर मी काय लिहिणार, मग इंटिग्रेशन ऑफ काय वाय डीएम अपॉन इंटिग्रेशन मध्ये किती डीएम, असं चाललंय. क्लिअर आहे. आता बघा मी काय म्हणतो, जर माझा कसा आहे युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन, म्हणजे सरळ एकदम सरळ सरळ, म्हणजे वाढत नाही काही नाही. हा मी काय म्हंटल, याचं एक्झॅक्टली कुठं आलं पाहिजे मला, जर एल असेल तर कुठं आलं पाहिजे, L/2 आलं पाहिजे सेंटर मास, कारण की युनिफॉर्म कुठं सापडलं पाहिजे मला, जर माझं अशी बॉडी असते, असं जर युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असतं, युनिफॉर्म आहे का नाही ना, जाताना काय होतंय, वाढत चालली, म्हणजे सेंटर मास इकडे कुठेतरी शिफ्ट होईल, इथं कळतंय आपल्याला. तसं आता इथं काय आहे का, तसं इथं काय सगळ्या साईडने कसं आहे, सेम आहे, म्हणजे एक्सचा फल. चला दुसरं, इथं कोण व्हॅरी करते, डीएम ना, इंटिग्रेशन कोण आहे, डीएम. डीएम मला काढायचं असेल तर मी काय म्हटलं, 3 प्रकारचे आपल्या जवळ, लॅम्बडा जोड काय असतं, मास पर युनिट लेंथ, याला काय म्हणतो लिनियर मास डेन्सिटी. दुसरा असतो सिग्मा, सिग्मा काय असतो, मास पर युनिट एरिया. आणि दुसरा असतो रो, रो काय असतो, मास पर युनिट व्हॉल्यूम. मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट एरिया आणि मास पर युनिट व्हॉल्यूम. आपल्याला काय पाहिजे रे, आपल्याला काय चेंज करतोय, मास पर युनिट लेंथ. लेंथ मध्ये चेंज होतोय, एरियामध्ये नाही, एरियामध्ये असेल तर एरियामध्ये येत असतं. आता आपण कोणाचा विचार करतो, फक्त लेंथचा. मग मला काय यूज करायचं, लॅम्बडा. लॅम्बडा जोड काय, मास पर युनिट लेंथ. मला काय करायचं, मास. मास जोड काय, लॅम्बडा इंटू एल. आता माझं काय म्हणणं आहे, मला मास कसं पाहिजे रे, डीएम मध्ये पाहिजे, व्हॅरिएबल पाहिजे, म्हणून काय केलं मी तर डीएम केलं. लॅम्बडा कसा आहे, कॉन्स्टंट आहे, एल कसा होऊन जाईल, डीएल होऊन जाईल. पण मला एक्स साठी काढायचं तर मी काय म्हटलं, डीएम जोड काय, लॅम्बडा इंटू काय डीएक्स. काय डाऊट आहे. जर कॉन्स्टंट असेल, मास जो आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे, तर तेव्हा एक्स ची पॉवर किती घ्यायचं आपल्याला, 0. एक्स ची पॉवर किती घ्यायचं आपला, 0. एक्सच्या पॉवरने 0 ने होतंय. चला इथपर्यंत कळालं. चला यासाठी काढूया, किती आन्सर आला पाहिजे, यासाठी काढलं किती आला पाहिजे, L/2 आला पाहिजे. चला मग मी काय म्हटलं, सेंटर ऑफ मास काढतोय मी, सेंटर ऑफ मास काढतोय तर काय करणार आहे, इंटिग्रेशन मध्ये काय, पटकन एक्स इंटू डीएम ना, एक्स इंटू डीएम डिवाइड बाय काय डीएम. चला एक्स ची व्हॅल्यू किती लिहिणार आपण, सॉरी एक्स जसं तसं लिहिणार, एक्स ची व्हॅल्यू आणि पॉवर किती लिहिणार, त्याचा पॉवर किती लिहायचा आपल्याला, एक्सचा पॉवर. डीएम ची व्हॅल्यू काय लिहिणार, डीएम ची व्हॅल्यू काय लिहिणार, लॅम्बडा इंटू डीएक्स, लॅम्बडा इंटू डीएक्स. हा डीएम ची व्हॅल्यू काय लिहिणार आपण, लॅम्बडा इंटू डीएक्स. काय डाऊट आहे, लॅम्बडा इंटू डीएक्स. आता मला सांगा, इथून हा लॅम्बडा जो आहे, इथून जो लॅम्बडा आहे तो का होऊन जाईल, बाहेर येऊन जाईल. हा लॅम्बडा का होऊन जाईल, बाहेर येऊन जाईल. हा कुठून कुठपर्यंत गेला, 0 पासून
एल पर्यंत लिमिट झालं ना त्याला 0 to L 0 to L 0 to L 0 to L. इंटिग्रेबल कोण आहे? एक्स आहे. लॅमडा काय होईल? कॉस्ट तो बाहेर आला. लॅमडा इंटिग्रेशन मध्ये करायला x इंटू dx डिवाइड बाय काय? हा लॅमडा बाहेर आला इंटिग्रेशन मध्ये करायला dx. लॅमडा लॅमडा गेट कॅन्सल. उरलं काय तुमचं? उरलं काय तुमचं? सेंटर ऑफ मास साठी. सेंटर ऑफ मास साठी किती उरलं तुमचं आता? x dx चं इंटिग्रेशन काय होईल? x स्क्वेअर बाय 2 आणि dx चं इंटिग्रेशन काय होईल? x आणि लिमिट काय सांगितलं त्यांनी? 0 to L 0 to किती घेतला आपण? L. कळालं? मग मी जर म्हटलं असतं असं केलं असतं x बाय 2 झाला असता डायरेक्ट हा x इकडचा x गेट कॅन्सल 0 to L किती झालं तुमचं? L बाय 2 मायनस 0 किती उत्तर आलं? L बाय 2 सेंटर ऑफ मास किती आला? L बाय 2 हे आपल्याला माहित पण होतं सेंटर ऑफ मास किती आला? L बाय 2. आता व्यवस्थित समजून घ्यायचं मी काय म्हटलं इथं मास किती डिस्ट्रीब्युट चेंज केलाय? x च्या पॉवर 0 ने. व्यवस्थित बघायचं आता x च्या पॉवर 0 ने. तर माझं काय उत्तर आलं? L बाय 2 आलं. जर माझं मास जर 1 ने चेंज झालं म्हणजे एक एक पटने वाढत गेलं असं. कळलं? तर काय करायचं? इथं बघा हा 0 होता ना, इथं किती होता? 0. मग इथं काय लिहिलं मी 1 आणि खाली काय लिहिलं 2. 0 होता म्हणून इथं काय लिहिलं 0 1 2. इथं 1 आहे तर काय लिहू? 2L बाय 2 असेल तर काय लिहू? 4 असेल तर काय लिहिलं असतं? डायरेक्ट सॉल्व्ह करायची गरज पडत नाही मला. लॉजिक कळालं? जर माझं मास डिस्ट्रीब्युशन ज्या पद्धतीने चेंज करणार असेल त्याच्यानुसार मी डायरेक्ट उत्तर लिहू शकतो. हे लॉजिक कळालं? x चा पॉवर 0 होता तर माझं काय? L बाय 2 x चा पॉवर 1 सॉल्व्ह करू शकता तुम्ही. आता इथं तुम्ही काय करू शकतात? इथं ती व्हॅल्यू टाकू शकतात. x ची व्हॅल्यू किती आता? इथं x ची व्हॅल्यू काय टाकणार? x रेज टू 1. इथं काय येणार? x रेज टू 1. मग x इंटू x काय झाला? x स्क्वेअर. इथं पण काय जाईल? x स्क्वेअर. मग सॉल्व्ह केलं तुम्हाला हेच भेटत जाईल. त्यापेक्षा सॉल्व्ह करण्याची गरज नाही. डायरेक्टली काय लक्षात ठेवलं? नो चेंज म्हणून काय लावलं मी डायरेक्ट L बाय 2. 1 ने चेंज झाला म्हणून 2L बाय 3. 2 ने चेंज झाला म्हणून 3L बाय 4. ज्या रेटने आहे त्या रेट. हे झालं माझं रॉडच्या केसमध्ये. हे कोणाच्या केसमध्ये झालं माझं? रॉडच्या केसमध्ये. आता जर तुमच्या जवळ काय असेल आता हे डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. ऑदरशिप हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. जसं की मी म्हटलं मी घेतला दोन प्रकारे घेतला. हा कसा घेतला मी? सॉलिड. हा कसा घेतला मी? हॉलो. हा कसा घेतला मी? सॉलिड. ठीक आहे. सॉलिड हे काय? सॉलिड काय? कोण आहे? सॉलिड कोण. हे काय? हॉलो कोण. हे काय? सॉलिड एमी स्पियर. सॉलिड एमी स्पियर. हे काय? हॉलो एमी स्पियर. सॉलिड हेमिस्फियर हॉलो हेमिस्फियर. चला सॉलिड कोण आहे? सॉलिड कोण असेल तर याची ई जे असतं हे काय? हाईट आहे. ठीक आहे. हे काय त्याचा हाईट आहे. तर याचा सेंटर ऑफ मास जो असतो तो असतो h/4. याचा सेंटर ऑफ मास बनतो h/3 म्हणजे इथून h/3 इथून h/4 या पद्धतीने. ठीक आहे. याचं डिनॉमिनेटर काय झालं? मोठा झाला तर ओव्हरऑल पेक्षा काही छोटा. तर हा कडून अजून करायचं. जेव्हा माझ्याकडे काय असतं? सॉलिड हेमिस्फियर असतं तेव्हा 3/8 बनतं. 3/8 R. 3/8 R. आणि जेव्हा हा असतो तेव्हा काय म्हणतो तुमचा? R/2 किती बनतं? R/2. डायरेक्ट व्हॅल्यू लक्षात ठेवायचं 3/8 R/2 हेमिस्फियर सॉलिड स्फियर. ठीक आहे. आता जर हे आपण युज केलेलं कोणतं? जर आपल्याजवळ काय असेल? रिंग असेल. आपल्याजवळ काय असेल? रिंग असेल. रिंग असेल जसं की हा कम्प्लीट रिंग आहे. रिंग आहे. रिंग असेल. आपल्याजवळ काय असेल? डिस्क असेल.
कळलं? हे काय रिंग आहे आणि काय फरक आहे? हे हॉलो आहे आणि हा काय सॉलिड आहे. डिस्कस असतो सॉलिड मध्ये येतो. तर याच्यासाठी बनतो तुमचा आर साइन अल्फा अपॉन अल्फा. काय फॉर्म्युला बनतो? आर साइन अल्फा अपॉन अल्फा. आणि याच्यासाठी बनतो किती 2/3 आर साइन अल्फा अपॉन अल्फा. डिसाइड किती म्हणतो 2/3. डिसाइड किती म्हणतो 2/3 आर साइन अल्फा अपॉन अल्फा. मी आता फक्त कोणा सॉल्व्ह करून दाखवणार आहे याचं. त्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 2/3 ने. तर तुम्हाला काय भेटून जाईल डिसचं भेटून जाईल. कळालं का? मग राहिला प्रश्न अल्फा. हे ऑलरेडी झालेला अल्फा. अल्फा काय असतं? θ/2. θ काय असतं? टोटल अँगल. टोटल अँगल. चला इथं टोटल अँगल किती बने? किती बने? 360 बने. 360 म्हणजेच किती 2π. 360 म्हणजेच किती 2π. चला 2π. हे काय झालं तुमचं θ. हे काय झालं तुमचा θ. मग अल्फा जर विचारला असतं θ तुमचा किती झालं 2π. अल्फा जर विचारला असतं तुम्ही काय म्हटलं असतं पाय. कारण का अर्धा करायचा आहे. θ अर्धा करायचा ना फाय. हे लॉजिक कळालं? मला सांगा साइन पाय किती येणार आहे? साइन पाय किती येणार आहे? 0. साइन पाय किती येतं? 0. साइन 180 किती येतं? 0. बस फक्त व्हॅल्यू टाका. आता किती येणार आहे? आर. आर जसं तसं साइन किती टाकायचं आपल्याला पाय डिवाइड बाय अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती राईट मध्ये टाकायची म्हणजे किती आला 5. साइन पायची व्हॅल्यू किती होणार आहे 0. म्हणजे किती झालं तुमचा 0. 0 ने डिवाइड करा म्हणजे याचा सेंटर ऑफ मास कुठे भेटला मला 0 भेटला. हा आता पटकन सांगा θ किती? आता θ किती पाय. तर अल्फा किती होऊन जाईल π/2. साइन π/2 किती 1. सेंटर ऑफ मास काढायचं काय आर जसं तसं. साइन किती π/2. खाली किती π/2. साइन π/2 ची किती 1. मग किती झाला हा डेरिव्हेटिव्ह वरती गेला 2r/5. हा काय भेटला मला सेंटर ऑफ मास. कोणासाठी? एमी रिंग साठी. नेक्स्ट असा पटकन सांगा θ किती? θ किती π/2 आहे ना 90 डिग्री. अल्फा किती होऊन जाईल π/4 होऊन अर्धा होतो ना रे. साइन π/4 किती 1/√2. किती 1/√2. हा मग काय सेंटर ऑफ मास काढायचं आहे पटकन. आर जसा तसा. साइन किती π/4 डिवाइड बाय मग काय π/4. π/4 ची व्हॅल्यू किती असते 1/r जसा तसा. आणि किती 1/√2 डिवाइड बाय काय π/4 म्हणजे किती 4r/√2 पाय. याला फर्दर सिम्प्लिफाय करा तर बनतं 2√2r/5. हे डायरेक्टली मी कसं काढू शकलो ते सांगतो. जर अर्धा घेतला तर त्याचं इथं सेंटर ऑफ मास आला तो किती आहे तुमचा 2r/5. याचा घेतला तर किती बनणार इथं 2r/5. हे 90 डिग्री आहे. याचा रिझल्ट किती बनेल √2 टाइम्स बनेल ना. याचा रिझल्ट किती बनेल √2 टाइम्स बनेल. म्हणून काय म्हणला याला फक्त काय लावलं आपण एक्स्ट्रा √2 लावलं म्हणून काय उत्तर आलं 2√2r/5. कोणासाठी काढला आपण? कोणासाठी काढला? चतकोरसाठी काढला. बरोबर की नाही? सिमिलरली आता फक्त एक लागलं आणि हे तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचं तुमचं. कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे ना? फक्त काय करायचंय 2/3 ने मल्टिप्लाय करायचंय. मी असं म्हटलं. आणि यांच्यामध्ये अँगल किती 60चा आहे. 60चा म्हटल्यानंतर θ किती झाला तुमचा π/3 ना. θ किती झालं π/3. अल्फा किती होईल π/6 होईल. साइन π/6 किती होतं 1/2. साइन π/6 किती होतं 1/2. बस सेंटर ऑफ मास काढायचं मला. आर साइन किती π/6 डिवाइड बाय काय π/6. आर जसा साइन π/6 किती 1/2. हा काय π/6. डिनोमिनेटर न्यूमरेटर 6r/2π म्हणजे किती 3r/5. कळालं 3r/5. क्लिअर आहे.